नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, ज्या गोष्टीची विद्यार्थी मित्र आतुरतेनं वाट बघत होते तो म्हणजे की सर एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 चा निकाल कधी लागेल, हा प्रश्न सतत मला विद्यार्थी विचारत होते. आणि आज ती मंगलमय घडी आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आज निकाल आयोगाने शेवटी जाहीर केलेला आहे. आणि कालच आपण आपल्या व्हिडिओमध्ये चर्चा केली होती की निकाल कधी येऊ शकतो, आणि त्या अनुषंगाने निकालाच पब्लिश झालेलाच आहे. असं म्हणूयात की आयोगाने शेवटी पोरांची अर्थ हाक ऐकली आहे. आणि बघा, निकाल जो लागलाय विद्यार्थी मित्रांनो, आता या निकालामध्ये काही काही ज्या गोष्टी आहेत ना, त्या थोड्या टेक्निकली आम्हाला सुद्धा त्याचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण कट ऑफ किती लागलाय, काय लागला आहे, अंदाजित काय होत आहे, सगळं आपण या व्हिडिओमध्ये चर्चा त्यावर करणार आहे. सर्वप्रथम हे समजून घ्या की किती पोरांचं रिकमेंडेशन इंटरव्ह्यूसाठी करण्यात आलेलं आहे. तर एकूण बघा, एकूण 438 पोरांची मुख्य परीक्षा तिथं क्रॅक झालेली आहे, म्हणजे ते पास झालेले आहे. आणि त्यांना आता या 438 पोरांना आता इंटरव्ह्यूच्या प्रक्रियेला सामोरे जायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम जे विद्यार्थी नवीन असतील किंवा जुने असतील, ही जी परीक्षा झाली होती ही उत्तर लेखन पॅटर्नवर किंवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नवर झालेली पहिली परीक्षा आहे. आणि यामध्ये वैकल्पिक विषय देखील होता. आणि इंटरव्ह्यू 275 मार्काला होणार होता, आणि तो होणार आहेच आता, हे लक्षात ठेवा. म्हणजे आता बघा, हा जो निकाल इथे लागलेला आहे हा एकूण 1750 मार्कांपैकी हा निकाल जाहीर झालेला आहे. यामध्ये 250 मार्कांचा एसेचा पेपर, यामध्ये तुमचे जीएसचे 1000 मार्काचे 4 पेपर, ठीक आहे, जीएसचे, आणि 500 मार्कांचा तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट म्हणजे वैकल्पिक पेपर, ठीक आहे. तर एकूण जर बेरीज केली तर बेरीज किती होते? 1750 मार्क. म्हणजे हा जो काही निकाल लागलेला आहे एमपीएससी मुख्य परीक्षा 2025 चा, हा निकाल एकूण 1750 मार्कांपैकी लागलेला आहे. आणि किती पोरं पास झालेले आहे? 438 पोरं. म्हणजे या इंटरव्ह्यू प्रक्रियेचा जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेसंदर्भात माहिती आयोग जवळपास 10 ते 15 दिवसात तिथं पब्लिश करेल. आणि इंटरव्ह्यू शेड्यूल जो आहे तो आपल्याला तिथं समजायला येणार. पण अपेक्षा करूयात की आता जे विद्यार्थी ज्यांचा आता इंटरव्ह्यू मध्ये कॉल आलेला आहे, आणि परत आता याच्यातले काही विद्यार्थी किंवा बरेचसे विद्यार्थी परत मुख्य परीक्षेला असतील, आणि मुख्य परीक्षा आता महिन्याभरावर आहे, ठीक आहे. म्हणजे महिनाभर म्हणजे आता ऑगस्ट संपत आलेला आहे, ऑक्टोबर पासून परीक्षा होणारी आहे. मग अशा वेळेस अपेक्षा करूयात की आयोग थोडं मागे पुढे करून तरी शेड्यूल जो आहे तो या विद्यार्थ्यांना तिथं त्रास होणार नाही अशा पद्धतीनं शेड्यूल त्यांनी तिथं जाहीर करायला हवा, ठीक आहे. आता यामध्ये नेमका मुद्दा असा आहे की मग सर कट ऑफ किती लागला? आता 1750 पैकी कट ऑफ जो काही मी सांगणार आहे तो 1750 पैकी कट ऑफ लागलेला आहे. आणि यानंतर शेवटली प्रक्रिया म्हणजे आपल्या परीक्षेची जी लास्ट प्रक्रिया आहे, ती लास्ट प्रक्रिया किती मार्काची आहे? 275 मार्कांचा आता या विद्यार्थ्यांचा इंटरव्ह्यू होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा, 275 मार्कांचा इंटरव्ह्यू होणार आहे. आणि 1750 प्लस 275 म्हणजे 2025 पैकी मग जो काही कट ऑफ लागेल त्या आधारावर मग फायनल सिलेक्शन तुमचं होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता बघा, कट ऑफच्या बाबतीत जर बघायला गेलं तर काही ना म्हणजे एकदम जे म्हणू शकतो की अशा प्रकारचा कट ऑफ पहिल्यांदा मी बघितलेला आहे. आता मी सुद्धा युपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला आहे, एमपीएससीचे इंटरव्ह्यू दिले, आमच्या टीम मधले विविध सदस्य आहेत, त्यांसोबत आमची चर्चा झाली. त्यानंतर बघा की ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ लागलाय, जनरलचा लागला आहे 942, आणि फिमेलचा लागलेला आहे 959. म्हणजे फिमेलचा कट ऑफ जनरल पेक्षा जास्त लागलेला आहे, ठीक आहे. दुसरं जर एससी कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ बघितला, यामध्ये जनरलचा कट ऑफ लागलेला आहे 733, आणि फिमेलचा कट ऑफ लागलेला आहे 759. म्हणजे यामध्ये देखील फिमेलचा कट ऑफ जनरल पेक्षा एससी मध्ये म्हणजे मेल पेक्षा जास्तच लागलेला आहे. त्यानंतर एसटीचा जर आपण बघायला गेलं तर एसटी मध्ये खूप जास्त डिफरन्स जनरल आणि फिमेल मध्ये तिथं बघायला मिळतो. त्यामध्ये जनरलचा कट ऑफ म्हणजे 678 लागलेला आहे, आणि फिमेलचा कट ऑफ तब्बल 784. म्हणजे आपण इथं डिफरन्स जर काढला तर जवळपास 100 मार्कांचा डिफरन्स आहे मेल आणि फिमेल मध्ये. म्हणजे आता अशा पद्धतीनं तर निकाल म्हणजे अशा पद्धतीचा मेल फिमेल मध्ये एवढा फरक असलेला निकाल मी पहिल्यांदाच बघतोय. त्यानंतर ओबीसीचं बघा, ओबीसी मध्ये जनरलचा जो निकाल, आता ओबीसी आणि ईडब्ल्यूएस मध्ये बऱ्या प्रमाणात निकाल जो एक हे असतो त्याच्यावरच लागलेला आहे. ओबीसी मध्ये जनरलचा जो निकाल आहे म्हणजे तो कट ऑफ लागलेला आहे 863 आणि फिमेलचा लागलेला आहे अपेक्षेप्रमाणे कमी 844 लागलेला आहे. आणि ईडब्ल्यूएस मध्ये देखील बघायला गेलं तर जनरलचा लागलेला आहे 767 आणि फिमेलचा लागलेला आहे 713. म्हणजे ओबीसी आणि ईडब्ल्यूएसच्या बाबतीत फिमेलचा कट ऑफ मेलपेक्षा कमी आहे, ठीक आहे. पण बाकीचे जे आहेत त्यामध्ये विशेष करून एसटी असू द्या, एससी असू द्या आणि रिझर्व्ह असू द्या, म्हणजे एसटी मध्ये तर जनरल आणि फिमेल मध्ये तफावत जी आहे म्हणजे डिफरन्स जो आहे तो जवळपास 100 मार्कांचा आहे. तर यावर आम्हाला एकदा बघावं लागेल की हा टेक्निकल फॉल्ट आहे की काय आहे, काय नेमकं काय विषय आहे. कारण मागच्या काही परीक्षा प्रक्रिया ज्या झाल्या आहेत त्यामध्ये काही असेच घोळ तिथं समोर आलेले आहेत. या संदर्भात देखील आमची टीम तिथं बघतच आहे की काही आयोगानं काही नोटिफिकेशन पब्लिश केलं होतं का वगैरे, त्या अनुषंगाने निकाल दिलाय वगैरे, त्या गोष्टी आम्हाला बघणं अपेक्षित आहे. म्हणजे अजून देखील आम्ही याच्यात काय म्हणजे काही शंका आहेत आम्हाला,
त्या शंकाचं निरसन आम्ही करून तुम्हाला तुमच्यासमोर लवकरात लवकर एक दुसरा व्हिडिओ मी तिथे आणण्याचा प्रयत्न करेल आणि त्या माध्यमातून वास्तविकता जी आहे ती तुम्हाला सांगेल. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी हा कट ऑफ क्लिअर केलेला आहे आणि मी तुम्हाला वारंवार सांगत होतो की कट ऑफ जो आहे हा जवळपास 50% आसपास राहतो, त्याच्यावरती जात नाही. आता यामध्ये आपला जो मुख्य परीक्षेचा पेपर आहे तो किती मार्काचा होता? 1750 मार्कांचा होता. ठीक आहे. आता 1750 आणि जनरलचा कट ऑफ लागलेला आहे 942, म्हणजे 50 ते 55% रेंजमध्ये निकाल लागलेला आहे ओपनचा. आणि बाकीच्यांचे जर आपण बघितले, जसं एससीचा तर 50% खालीच आहे, एसटीचा देखील खाली आहे आणि ओबीसीचा जर आपण बघितला तर तो देखील जवळपास 50% आसपास तो निकाल आहे. म्हणजे एकंदरीत आपण म्हणू शकतो की निकाल जो लागलेला आहे, कट ऑफ जो लागलेला आहे तो कट ऑफ 50% जवळपास लागलेला आहे. अपेक्षेप्रमाणे तसाच कट ऑफ युपीएससीचा देखील लागतो आणि तशाच पद्धतीनं कट ऑफ एमपीएससीचा देखील लागलेला आहे. आणि आता बघा, तिसरा आणि सर्वात महत्वपूर्ण टप्पा कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? तो म्हणजे इंटरव्ह्यूचा आहे. इंटरव्ह्यू किती मार्काला होतो? 275 मार्काला होतो. आणि लक्षात ठेवा, या 275 मार्क फार महत्वपूर्ण आहे, कारण आधीच्या पॅटर्न मध्ये इंटरव्ह्यूला वेटेज कमी होतं, पण आता इंटरव्ह्यूला वेटेज वाढलेला आहे. 275 पैकी किमान तुमचा टार्गेट असला पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांचं मेन्स क्लिअर झालेली आहे त्यांचा टार्गेट असला पाहिजे 160 ते 170, म्हणजे हे तर मी म्हणेल ऍव्हरेज मार्क आहे. याच्या वरती जर मिळाले तर अतिउत्तम आहे, कारण इंटरव्ह्यू आता डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून इंटरव्ह्यूला लाईटली घेऊ नका. आणि मी याच्यात देखील सांगितलं होतं, जेव्हा विद्यार्थ्यांचे मला फोन यायचे, सर निकाल कधी लागणार आहे, कधी लागणार आहे, मी तेव्हाही त्यांना सांगायचो की बेटा तू इंटरव्ह्यूची वाट, म्हणजे निकालाची वाट बघू नको, पण तू इंटरव्ह्यूची प्रक्रिया दिवसाला किमान अर्धा तास 15-20 मिनिटं जे काही करायचं आहे ते तू सुरुवात करून दे. कारण इंटरव्ह्यू जेव्हा आला त्याच्या किमान 10 ते 15 दिवसात शेड्यूल येतो आणि तो शेड्यूल आता येणारच आहे. म्हणून ज्या विद्यार्थ्यांचा निकाल आलेला आहे त्यांनी आतापासून इंटरव्ह्यूच्या मागे लागणं अपेक्षित आहे. आणि काही याच्यातले असे विद्यार्थी असतील की जे विद्यार्थी परत मुख्य परीक्षेला असेल, म्हणजे महिन्याभरावर तुमची परीक्षा होणार आहे, मग तेव्हा तुम्ही असणार आहे. मग आता तुमच्या मनात एक विधामान स्थिती असेल, सर मी त्याचं करू की याचं करू? हे बघा, अभ्यास मेनली त्याचा करा, पण दिवसाला किमान तुम्ही 1 तास तर इंटरव्ह्यूला दिलाच पाहिजे, 1 ते 1.5 तास तरी दिलाच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि इंटरव्ह्यूसाठी मार्गदर्शन जर तुम्हाला हवं असेल, कारण इथे तुम्हाला आता मॉक इंटरव्ह्यू वगैरे देणं अपेक्षित आहे, इंटरव्ह्यूसाठी जर तुम्हाला मार्गदर्शन हवं असेल तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर कॉल करा. माझा नंबर 8806242059 आहे. ठीक आहे. यावर तुम्ही मला कॉल करू शकता, किंवा तुम्ही निलेश सर 9403692940 यावर तुम्ही निलेश सरांना देखील कॉल करू शकता. हा निलेश सरांचा नंबर आहे आणि हा माझा नंबर आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी नंबर याच्यासाठी देतोय कारण आम्ही दोघांनी इंटरव्ह्यू प्रक्रियेला आम्ही सामोरे गेलेलो आहे. आम्ही स्वतः इंटरव्ह्यू दिलेला आहे आणि मागच्या 5 ते 10 वर्षापासून आम्ही सतत मॉक इंटरव्ह्यूज आम्ही कंडक्ट केलेले आहेत. मॉक इंटरव्ह्यूज आम्ही पुण्यामध्येही कंडक्ट करणार आहे आणि नागपूरमध्ये कंडक्ट करणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची मुख्य परीक्षा क्लिअर झालेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना जर मार्गदर्शन हवं असेल इंटरव्ह्यू संदर्भात, तर कोणताही विचार न करता सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला, एक तर मला कॉल करा किंवा निलेश सरांना कॉल करा. तुम्हाला जे शेड्यूल आहे, एकदा आयोगाचं शेड्यूल आलं, मग आपण मॉक इंटरव्ह्यू कधी घेणार आहे आणि कोणते पॅनल असणार आहे हे देखील आम्ही तिथं स्पष्ट करू. शक्यतो आमच्या पॅनलमध्ये माजी आयोगाचे काही सदस्य देखील असणार आहे आणि त्या पद्धतीनं अधिकारी असू द्या किंवा आम्ही स्वतः असणार आहे आणि त्या माध्यमातूनच आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन इंटरव्ह्यूच्या संदर्भात तिथं मिळायला पाहिजे. त्या अनुषंगानं विद्यार्थी मित्रांनो आम्ही तिथं प्रयत्न करतोय. तर हे लक्षात ठेवा आणि त्या अनुषंगानं तिथं ऍक्शन जी आहे ती आम्ही लवकरात लवकर घेणार आहे. तर यासाठीच इंटरव्ह्यू गायडन्स प्रोग्राम एओनएस अकॅडमी अनाऊन्स करत आहे आणि या प्रोग्रामसाठी जर तुम्हाला हा प्रोग्राम जॉईन करायचा असेल तर सरळ मला माझ्या नंबरवर कॉल करा. नंबर मी आताच तुम्हाला सांगितला किंवा डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या नंबर्स दिलेले आहेत. हा प्रोग्राम पुणे आणि नागपूर इथं ऑफलाईन मोडवर आम्ही कंडक्ट करायचा विचार करतोय. जर तुम्हाला या संदर्भात काहीही शंका असतील तर सरळ तुम्ही मला माझ्या नंबरवर किंवा निलेश सरांना त्यांच्या नंबरवर कॉल करू शकता. प्रथम आणि सर्वात शेवटला महत्वाचं म्हणजे काय की ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा निघाली आहे त्यांना अभिनंदन. ज्यांची नाही निघाली, परत तेवढ्याच दोघांना आता जी मुख्य परीक्षा आहे त्याच्या मागे लागा. जर ती नसेल निघाली तर पुढची जी पूर्व परीक्षा आहे त्याच्या मागे लागा. पण लक्षात ठेवा की ध्येय मिळवण्यासाठी मेहनत करणं अपेक्षित आहे. एका निकालाने खचून जाऊ नका. पण जर तुम्हाला तरी वाटत असेल की सर आता पुढचा रोडमॅप कसा केला पाहिजे, काय केलं पाहिजे, तर बिंदास मला माझ्या नंबरवर कॉल करा. म्हणजे ज्यांचे निघाली आहे त्यांनी करा, ज्यांची नाही निघाली आहे, ज्यांना वाटतंय की कुठेतरी आता मला मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, अशाही विद्यार्थ्यांनी आमच्या दोघांपैकी कोणालाही कॉल केला तरी चालेल किंवा साधा मेसेज पाठवा व्हॉट्सअपवर की सर माझी निघाली नाही, मला मार्गदर्शन हवं आहे. मी स्वतःहून कॉल करेन तुम्हाला. तुम्ही काळजी घेऊ नका, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांची निघाली आहे त्यांनी देखील या नंबरवर डायरेक्टली मला
कॉल करू शकता. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एकच विद्यार्थी मित्रांनो, परत सांगतोय यवनास अकॅडमीच्या वतीनं ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा निघालेली आहे त्यांना परत अभिनंदन. ज्यांची नाही निघाली आहे निराश होऊ नका. ही एक जेमतेम एक परीक्षा आहे. अजून येणाऱ्या संधी आपल्यासमोर भरपूर आहेत. जर तुम्हाला तरी मार्गदर्शन किंवा माझ्यासोबत बोलायचं असेल तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या नंबरवर कॉल करा किंवा निलेश सरांना कॉल केला तरीही चालेल. तर या व्हिडिओमध्ये एकच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.